नमस्ते मित्रांनो, तर पुन्हा आपल्या भरडोक्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे मंगळवार आणि मंगळवार म्हणजे आमच्या गावी एक परंपरा आहे ती म्हणजे घरी मंगळवारच्या दिवशी चूल पेटवत नाही आपल्या घरी। तर आपण विचारू आपल्या महिला मंडळाला, गावच्या मंडळाला विचारू काय असतं मंगळवार आणि काय नसतं ते आपल्याला सगळं एक्सप्लेन करतील। तर तुम्हाला पहिले दाखवतो काय आहे ते नेमकं। अरे 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 उकळाला आई लेट झाली, जाम लेट झाली कारण घरची कामं असतात ना। बायको केल्यावर मग टाइम भेटेल, मग लवकर येईल। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा तर सांगितलं का मंगळवार आहे आणि मंगळवार हा नेमका काय असतो व उन्हाळ्याच्या वेळी हे केलं जातं। तर मंगळवारी काय असतं आणि काय, तर मला नेमकं सांगा हे मंगळवारचं रिझन काय आहे जे तुम्ही घरी जेवण न बनवता इथे येता आणि जेवण इथं भात आणि डाळ बनवता ना। तर त्याचं कारण काय आहे हे कोणी सांगाल का? गावकरी देवाचा पुढं 5 मंगळवार पाळायचं, 5 मंगळवारी बोना दावायचा राहत। अच्छा, तर हे बोलतात की 5 मंगळवार पाळायचे असतात। उन्हाळी कधीपासून चालू होतं हे? गुढीपाडव्यापासून चालू होतं मंगळवार आणि शेवट कधी होतो? अच्छा, अखातीनंतर हा मंगळवार जो असतो पाचवा मंगळवार ना, 5वा मंगळवार हा अखातीनंतर केला जातो। तर इथे आपण म्हणजे घरी गावदेवीसाठी, अच्छा, ही जी परंपरा आहे ही सगळी गावदेवीसाठी केली जाते। आणि इथे आपण बघा काय काय बनवलं जातं, भात आणि डाळ बनवली जाते। त्याच्यामध्ये आपण घरी जसं बनवतो तसंच बनवतो की थोडं वेगळं बनवतो? नाही, घरी जसे पद्धतीने बनवत होते तेच पद्धतीने इथं पण बनवतो आपण। अच्छा, देवाला अजून निवेदन अच्छा अच्छा, म्हणजे हे सगळं भात आणि डाळ झाल्यानंतर देवाला निवेदन देतात। तर अजूनपर्यंत ते हे झालेलं नाही, तर निवेदन देतात ते पण आपण दाखवू आणि देवाची पूजा पण केली जाते ना। देवाची पूजा केली तर हा लास्ट जो मंगळवार आहे, तर लास्ट मंगळवारी आपला दैवत आहेत गावाची दैवत ना, डाळ्या गुळ। अच्छा अच्छा, देवाला आपल्या कोंबड्याला पण दिला जातो आणि दुसरा एक डाळ्या आणि गुळ असतं, तो प्रसाद म्हणून दिला जातो ना, प्रसाद म्हणून दिला जातो, ते पण आपण दाखवू पुढे। जाम धुरा वाटतं, सवय नाही ना आता, गॅसची सवय आहे ना। शेवट गॅसची सवय आहे ना, म्हणून आता काय इकडं शेवटचं आहे वाटतं। आणि इकडे लहान मुलं काय, सिद्धी कुठं वा? गप्पा पण मारतात मस्त मस्त, काय करमत नाही। तर मित्रांनो, हे बघा आपले गावाचे देव आहेत इथे। तर इथे आलेलो आहे मी, तुम्हाला सांगितलं तिथे मी की देवाची पूजा केली जाते आणि देवाला दाखवलं जातं आणि नंतर मग ते प्रसाद वगैरे हे बघा डाळ आणि गुळ बोललेलं होतं ते दिलं जातं सर्वांना, प्रसाद गावात वाटला जातो। आणि इथे पूजा जी केली जाते ती एकासाठी नाही केली जात, संपूर्ण गावासाठी केली जाते, कारण पूर्ण गाव हा आपला एकदम
व्यवस्थित चांगला, हा, व्यवस्थित, सुरक्षित राहावा समाधानाने राहावं. त्यासाठी ही पूजा सगळी केली जाते. तर हे बघा हे बघा हा शेंदूर पण चढवलेला आहे कारण पूजा केली जाते तेव्हा. हे बघा तुम्हाला बोललो होतो की कोंबडा पण दिला जातो देवाला, तर कोंबडा दिलेला आहे ऑलरेडी. आपण लेट पोचलेलं आहे. हे बघा आणि हे सगळं गावासाठी. हे बघा. जेवण वगैरे झालेलं सगळं झालेलं आहे. देवपूजा पण झाली आणि दैवत पण दाखवलं आणि घरी गेलेले सगळे जेवण घेऊन. आणि बाकीचं जे सामान होतं ते इथंच ठेवलेलं आहे. तर आता ते घेण्यासाठी जातोय. आणि ही चिरबिल पार्टी काय कुठं वरती ठेवलेलं आहे. ते ऍक्च्युली खाली ठेवतात ना, हे खाली ठेवतात पण ते वरती ठेवलंय. बैल येतात ना म्हणून ते वरती ठेवलेलं आहे. काय काय सामान आहे याच्यामध्ये? काय काय आहे? खाली आणि आमच्या गावाची भिक्सो काय दैवत पण याच्यामध्ये ठेवलेलं आहे. झालेले आहेत. वरती ठेवलेलं एकदम सुरक्षित राहण्यासाठी. एकदम वरती ठेवलेलं झाडावरती काय जेवण बनवून झालं. आता विराट नियाला आले. विराट बोलतात ना. विराट आता घेऊन झालेले आहेत सगळे. आणि ती आहे भरतदादाची आई. अरे इकडे आहे भरतदादाची आई. भरतदादाची आई. आणि ही त्यांची छोटी दीदी आहे. ती बघितली सगळ्यांनी. नाही बघितलेली. बघितलेले आहे. तिचे पण व्हिडिओ भरपूर आहेत. काय दीदी? नाही आता तांदूळ घेतलेले. तांदूळ घेतात पाया पडण्यासाठी देवाला. आणि हे सगळं झाकून वगैरे घेतील. चला घेतलेला विराट घेतलेला आता घरी घेऊन जात आहेत सगळ्या महिला मंडळ. बघा सगळे लाईनीत येतील एकदम व्यवस्थित. यांचा पण काढले.
इथं देवाला पाया पडून आणि नंतरला जे बिराड आहे ते घरी घेऊन जातील. तर व्यवस्थित पाया वगैरे पडतात आणि आता जाऊया. तर मित्रांनो, हा आजचा ब्लॉग गावातला जो गावातली जी एक परंपरा होती त्याच्याबद्दल होता. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब करा असं सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सांगा एकदा. थँक्यू.